हर हर महादेव. छावा. छावा छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण बाळपण ते वीरगती प्राप्त होई तिथपर्यंत छावा पूर्ण उल्लेख केलेला आहे छावामध्ये. हे छावा खरोखरच इतिहास आहे पूर्ण, ते आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांचं पण वर्णन आहे, त्यांचा पण इतिहास आहे. बघूया. हर हर महादेव. नारळ काही हाताशी येत नव्हता कोणाच्या, तर ती होळी होती ना, तर होळीचा दिवस होता आणि ती होळी पेटवलेली असते ना, त्याच्यामध्ये नारळ आहुती दिलेली असते ना सगळ्यांनी, आणि ते नारळ काढायचे. पण ते होलिका माता ही कोणाला नारळ देत नव्हती. बघा, नारळ काही हाताशी येत नव्हता, घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कोणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आग पेटल्या गोटाला खणती घालून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. बघा, हे म्हणजे नारळ काढायचं म्हणजे कसं असतं, होळीचा आशीर्वाद. हे पूर्वी सगळं मानणं, आत्तापर्यंत पण होळीमध्ये त्याला चांगलं मानतात. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाच लागला. नरड्याची घाटी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाळे एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दाणकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीच असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वा रे वाघा, भले रे माझ्या भाद्दरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबराखंडाचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मट्टही केला. शिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्यांचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागली. जाम्यावर कंठ्याचा लाल गोंडा रोळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढर धोट चांदणं पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमांची होळी पेटून त्यांच्या गोटाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालता शंभू बाळांनी त्यांना विचारले, आबा, तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ? राजे हसले. टोप डोळवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, कोशिश करू. रामनवमी आली
पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पाय दर्शन करून राणी वशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊ बरोबर ते सोयराबाईच्या महाली आले. पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडविली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब. खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईची मुद्रा उभी करू लागले. पण नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धुसर सावळेपण नजरेसमोर येत होते. खरोखर कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब, असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्त सतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले की रामराज नाव नाही तेच बेस व्हाय. रामराज नाव नाही तेच बेस आहे. नाव नसताना एवढं वनवास पण असल्याचं किती बरोबरच आहे ना. रामराज श्रीरामाला 14 वर्ष वनवास. 14 वर्षे त्यांच्याजवळ आई होती का? नव्हती. दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईच्या राजमनाला जाणून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे. नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं. सोयराबाईच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळानं पुतलाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडविताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब. उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठविले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसविले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देव जन्माचा प्रसाद. शंभू बाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकविले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठाण आड केली. बघाव, प्रसाद घेताना सुद्धा शंभू बाळांच्याकडे किती शिस्त होती है ना. डाव्या हातावर उजवा हात ठेवला म्हणजे दोन्ही हात कसे त्या प्रसादाला नम्र झाले ना. विचार करा. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरविताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावळ्यात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही महासाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन
धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता, आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तान्हाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजेवरची गड चढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानी मनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोळदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौज फळ्या पेरल्या. चखोट निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. बघा, ह्याच्यामध्ये लेझीम खेळले आणि चित्रपटामध्ये लेझीम काढायला सांगितली. बघा, त्यांनी वाचलं का इतिहास? ज्यांनी सांगितलं लेझीम आमचे राजे खेळले नाही, त्यांनी पूर्ण इतिहास वाचलं का? वाचून बघावं, तेव्हाच ऑर्डर द्यावी ना चित्रपटातील लेझीम काढा म्हणायला. प्रत्यक्ष तिथे दिलेलं आहे बघा. वेश पालटून खासे राजे कोण आहेत? तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बाळपणीचे खेलगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उचलून राजे चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेललेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापेला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनांमागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्या जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्यांच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांचे पेर फरसबंदीवर उतरली. बघा, म्हणजे ॲक्च्युली शाहिस्तेखानालाच मारायचं होतं, पण शाहिस्तेखान एवढा शाहिस्तेखान घाबरून तो खिडकीतून उडे. म्हणून काय तिथे सांगितलं? जीव घ्यायला गेलं पण कशावर निभवलं? बोटांवर निभवलं. या अल्लाह,
म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छावप्यात जीवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारत केले. गनीम भग गया शैतानिक नस्ल पिछा करो दिन दिन असे म्हणत राजांसह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटळायला लावले म्हणजे काळोखातून गेले ना म्हणून. आणि राजे आडवाटाने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. तिसऱ्या दिवशीच पुण्याच्या तळ जसवंत शिंगावर सोपून शास्ताखानाने धास्त होऊन पुणे सोडले. 3 वर्ष पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बघा, बिनधास्त शिवाजी महाराजांनी शास्ताखानावर वार केला. शास्ताखाना म्हणजे शाहिस्तेखानाला एवढा घाबरला त्याने खिडकीतून उडी टाकली. पण खिडकीतून उडी टाकली तो टांगला गेला ना, बोटं अशी खिडकीवर होती. तो वार डायरेक्ट त्या बोटांवर बसला. म्हणजे किती त्यावेळेस हे मुघल घाबरलेले होते बघा. आणि त्यांना माहितीच होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज बिनधास्त होते. बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबळांनी पुढे येऊन राजांच्या आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी हात पंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभूबळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातील शास्ताखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. वैशाख म्हणजे मे महिना. उन्हे तणावलीला, उन्हे म्हणजे ऊन, तावणीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मलखंबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हात जोड देऊन बाळराजांना मलखंबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते चलाख वळसे भरत चढावा तसे शंभूबळ दशरंग फिरत मलखांबांचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. धामण हे एक सर्पाची जात आहे. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती.
हा धामण आहे ना, धामण हा काय करतो, त्याची जी शेपटी आहे ना ती नाकात घालतो. धामण जे आहे त्याचं विष त्याच्या खवलांमध्ये असते. शेपटी नाकात घातली ना, म्हणजे आता बैल गुरंढोरं चारा खातात ना, त्याच्यामध्ये धामण असते कधी कधी. आणि ती चारा खाता खाता त्या बैलांचे किंवा म्हशीचे गुरांचे नाकामध्ये जाते. नाकामध्ये गेली की ती नाकातून शेपटी बाहेर काढताना तिची खवलं ना अशी उभी करते. उभी केली की ती खवलं नाकाच्या शिरांना लागते. नाकाच्या शिरांना लागल्यानंतर ते मांस कापलं जातं, म्हणजे ते विष त्या नाकाच्या शिरामध्ये गेलं ना की ती निघून जाते धामण. आणि मग नंतर बैल वगैरे बघा फेस येऊन वगैरे पडतो. हां, हे जास्त त्यांच्यावर हे करतात हल्ला. हे धामणीचं हे असंही आहे. पुढे बघूया. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडते सुटले. आऊ धाकलं राज दम खा म्हणून हात पसरीत मागून साद घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. गोमाजी बाबा हे शिकवणारे त्यांचे फर्स्ट गुरुच, शिकवणारा कुठले पण असे तरी ते गुरुच झाले. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ओर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कोणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हाताने आमच्यासमोर पेश केलं आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी अर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगतीत धावणीला. आबासाहेब, राजांना पेच पडला. हे कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पिता पुत्रांना तसेच बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कोणाची दृष्ट लागू नये, दृष्ट न लागो. आई अंबे, म्हणजे आई अंबेला आतूनच निवेदन ठेवलं. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. शिधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजाबाहेर पडणाऱ्या राजांकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. कोणाला बघत होते तर शंभूबाळांना. दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. औरंगजेब कुठे होता? गुजरातमध्ये. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठाच मत्तबर मनसुबा रचला सुरत लुटीचा.
औरंगजेब कुठे होता? गुजरातला. आणि सुरत ही गुजरातची राजधानी. आणि सुरतला सगळ्यात जास्त काय आहे ना, मुंबईसारखंच ते राज्य आहे. म्हणजे मुंबईसारखीच ती राजधानी आहे सुरत. ही लुटली कोणी? बघा, राजांनी मोठाच मत्तबर मनसुबा रचला की ते लुटायचं आहे म्हणून सुरतचं. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंत सिंग एका बगळेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंत सिंगांच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडशी छापे घालू लागले. बघा, जसवंत सिंग. हा जसवंत सिंग कोण आहे? तर पंजाबी. हा मराठी नाही तर कोण आहे? पंजाबी. म्हणजे राजांचे सैनिक पंजाबी पण होते. चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ताखानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरलीच होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. बघा, आता ही शक्ती कोणी दिली शिवाजी महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराजांना ही शक्ती कोणी दिली? बघा, कोणाला तो दिसायचा, म्हणजे कोणाला शिवाजी महाराज दिसायचे तर नंतर ते गायब व्हायचे. अशी ही शक्ती कोणी दिली? तर प्रत्यक्ष श्री समर्थांनी. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते अशी सगळीकडे बातमी पसरवली. कोणी पसरवली? शास्त्रखानाने. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्याच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. बघा, त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रगटच होणार होते, मन चाहेल तिथे. आहे ना, कारण हे सामर्थ्य पुरवलं श्री समर्थांनी. आणि श्री समर्थ म्हणजे कोण? श्री रामदास स्वामी. हे श्री समर्थ आहे ना, ते एवढीच्या होळातून गेलेले आहेत. हे साधे सुधे नाही ते समर्थ. त्यांना सगळे मराठी लोक काय म्हणतात की लग्नातून पळून गेले, पण असं नाही आहे. त्यांच्याकडे अशी काही विद्या, असं काही सामर्थ्य होते. छोट्या होळातून ते गेलेले आहेत, प्रवेश केलेला आहे. तुम्ही छोट्या होळातून प्रवेश कराल का? मुंगीसारखा होळ, त्याच्यातून मुंगीच जाते, अशा होळातून ते गेलेले आहेत. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रा दाशीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते की ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिणीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेले चंदादाशी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दाशी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून
गेली काही क्षण तसेच गेले महालाच्या खिडकी वाटे. येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट एवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठे? मासाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे दोन मोतदार एका उंच उमद्या जनावरावर मांड घातलेला महम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. खूप छान आहे हा इतिहास आणि खरोखरच मी पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. आणि बघा, तुम्ही जर हे इतिहास जर ऐकलत ना तर तुम्हाला गोडी वाटेल. मला सुरुवातीला खूप वाचायला त्रास झाला, पण आत्ता मला खूप छान वाटते. म्हणजे इतिहास ऐकायला खूपच छान वाटते. तर तुम्ही पण ऐकू शकता इतिहास, कारण आपल्याच राजांचं कर्तव्य कसं आहे, काय पराक्रम केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. विचार करा, म्हणजे जसं देव प्रगट होतो असे प्रगट व्हायचे आणि देव कसं लगेच अदृश्य होतो असे पण अदृश्य व्हायचे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. बघा त्यांच्याकडे कशी ती कळा आली आणि कोणाच्या थ्रूनी आली ती कळा, विचार करा. खूप सुंदर इतिहास आहे. आणि छत्रपती शंभू महाराजांवर किती प्रेम होतं, आणि म्हणजे एवढं प्रेम असून त्यांची चिंता हमेशा वडिलांना लागली. वडील म्हणजे कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. ह्यांना त्यांची खूप चिंता पुढे लागली होती. खूप सुंदर आहे इतिहास, खूपच छान आहे. आणि हा आपल्याला इतिहास माहिती नाही, म्हणजे या पिढीला माहिती नाही, तर खरंच हे ऐकण्यासाठीच तर मी व्हिडिओ काढते. आणि प्रत्येकाने लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्या पाठोपाठ मिळत जातील आणि हा पूर्ण इतिहास तुमच्या जवळ येणार आहे. कारण ह्याचं बुकाचं किंमत आहे, भरपूर किंमत आहे. तर ते छावा तुम्ही एवढं वाचायच्या ऐवजी कानात हे काढून म्हणजे झोपता हे ऐकलं तरी चालेल. खूप सुंदर इतिहास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.